नमस्कार सर्वांना. आज आम्ही चाललेलो आहे गावाला. आता तुम्ही म्हणसाल त्यात काय सांगण्यासारखे विशेष आहे? गावाला तर सगळेजण जातात. पण आज आम्ही अगदी आगळ्या वेगळ्या गावाला आणि याच्या अगोदर हे गाव पहिलं कधी पाहिलेलं नाही आहे. तर आज आम्ही चाललेलो आहे पुस्तकाच्या गावाला. आता हे गाव कोठे आहे? हे गाव आपल्या भारतात महाराष्ट्र राज्यामध्ये सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर आणि पाचगणीच्या दरम्यान असलेलं भिल्लार हे गाव भारतात पहिले पुस्तकाचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. आणि ह्या गावामध्ये हा प्रकल्प 4 मे 2017 रोजी हा प्रकल्प सुरू झालेला आहे. आणि ब्रिटनमधील हे ऑन वे या गावावरून ही प्रेरणा घेतलेली आहे. आणि येथे आम्ही आतमध्ये अशी एंट्री केलेली आहे. आणि हे या गावामधले सगळ्यात मोठी ही लायब्ररी आहे. आणि या लायब्ररीमध्ये टोटल 15,000हून अधिक पुस्तकं आहेत. आणि या गावात 25हून अधिक सुंदर ठिकाणे वाचनासाठी तयार केलेले आहेत. आणि जेव्हा ह्या गावात पर्यटक येतात तेव्हा घराच्या बाहेर किंवा बागेत बसून हे मोफत पुस्तकं वाचू शकतात. आणि या लायब्ररीमध्ये कोणकोणत्या विषयावरती पुस्तकं आहेत तर इतिहास, कविता, चरित्र, बालसाहित्य यासारखे 20पेक्षा जास्त विषय आपल्याला इथं पाहायला मिळतात. इथं अगदी लहान मुलंसुद्धा येतात बरं का. आता इथं त्या सरांनी सांगितलं एका मुलीने तर अगदी 400हून अधिक पुस्तकं वाचलेली आहेत बरं का. खूप दुसरीची का तिसरीची मुलगी आहे तिच्याबद्दल इथं त्यांनी माहिती सांगितली होती. आणि त्यांनी भरपूर अशी आम्हाला माहिती सांगितली. आणि आमचे पण काही प्रश्न होते, त्या प्रश्नाची पण त्यांनी उत्तरं दिलेली आहेत. आता त्यांनी स्क्रीनवरती आम्हाला संपूर्ण माहिती दाखवलेली आहे. हे हे गाव कसं आहे, गाव कसं दिसतं आणि त्याच्यानंतर इथं पुस्तकाची कसे पुस्तकं आहेत, कसे पर्यटक येऊन इथं वाचन करतात ते पण स्क्रीनवरती त्यांनी दाखवलं बरं का. तर ते बघून खूप छान वाटलं की असं पण एक गाव असू शकतं बघा. आणि कोणी सुरू केलं त्यांच्याबद्दल पण माहिती दिलेली आहे त्यांनी. मस्त असं सुंदर, छान आणि मराठी संस्कृती जपणारं हे गाव आहे बरं का. आणि ह्या गावातल्या लोकांना पुस्तकाचं गाव म्हणतात, पण प्रत्येक घरात मराठी संस्कृती जपली जाते आणि पुस्तकच यांच्यासाठी सर्व काही आहे. बघा किती सुंदर दिसते. हे संपूर्ण गाव आणि पुस्तकाची माहिती ह्या स्क्रीनमध्ये दाखवलेली आहे. किती सुंदर बघायला वाटते. आणि इथे सर्व फ्री आहे बरं का. कुठलेही तुम्ही पुस्तक फ्रीमध्ये वाचू शकता, अगदी लहान मुलांपासून पण. बघा हे लहान मुलांची पण पुस्तकं दिसतात. मस्त अशी नीटनेटकापणा पण भरपूर आहे, स्वच्छतापणा पण भरपूर आहे. तर जेव्हा तुम्ही महाबळेश्वरला जाताल तेव्हा तुम्ही या पुस्तकाच्या गावाला नक्की व्हिजिट करा. आणि तुमचे जर मुलं जर असतील लहान मुलं तर नक्की तुम्ही इथं त्यांना हे पुस्तकाचं गाव दाखवण्यासाठी तर नक्कीच घेऊन जा. खूप छान वाटते. अगदी जेवढे ह्या गावाची
स्तुती करता येईल तेवढी कमीच आहे बरं का. अगदी हे गाव सौंदर्याने नटलेलं तर आहेच आहे, पण संस्कृतीने पण भरभरून भरलेलं आहे. कुठेही कशामध्ये कमी नाही आहे खरं. आणि सगळ्यात मेन म्हणजे या गावामध्ये स्ट्रॉबेरीचं उत्पन्न पण भरपूर प्रमाणात घेतलं जातं. आणि हे त्याला स्ट्रॉबेरीचं गाव पण तुम्ही म्हणू शकता. बघा, पुस्तकाच्या गावासोबत स्ट्रॉबेरीसुद्धा चं गाव तुम्ही म्हणून ओळखलं जातं. मस्त असे सुंदर असे हे लोकांचे विचार पण सुंदर आहेत. तर तुम्ही पण नक्की व्हिजिट द्या.